आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। आजपासून तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का? अजून मिळाले नाहीत? काहीही असले तरी घाबरू नका, कारण आज या विषयावर प्रकाश टाकणार आहोत। आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ही घोषणा करून सर्व प्रक्रियेस अंतिम गती दिलेली आहे। त्यांनी नुकताच डीबीटी बटन दाबलं आहे आणि सांगितले आहे की आज पैसे वाटपाचा मुहूर्त लागलेला आहे। सकाळपासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊ लागले आहेत। आज हा पैसे वाटपाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण सकाळपासून सुरू झालेले आहे। काही भाग्यवंत महिलांना तर सकाळपासूनच त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काही बोलतात ते 100% पूर्ण करून दाखवतात, हे तुम्हाला चांगले माहीत आहे। तुम्हाला हे देखील माहीत आहे की आत्तापर्यंत ते प्रत्येक महिन्याला नियमितपणे 1500 रुपये सोडत आलेले आहेत। कधी कधी मागे पुढे होत असते, पण महिन्याच्या महिन्याला ते पैसे सोडलेले असतात। त्यांच्या या वचनबद्धतेवर तुमचा विश्वास आहे। आज या 12 जिल्ह्यातील महिलांना सकाळपासून पैसे मिळू लागले आहेत। बघा, 12 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांमध्ये तर सकाळपासूनच पैसे जमा झालेले आहेत। जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये पुढील 1 तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा केले जातील। ही 100% खरी बातमी आहे। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा भडीमार झालेला होता। लाडक्या बहिणींना कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नव्हते। अशा या काळात तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। जेव्हा आम्ही GR काढतो तेव्हाच पैशांचे वितरण होत असते। यावेळीही अगदी तसेच झाले आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे वितरण सुरू करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 3700 कोटी रुपयांचा चेक राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून घेतला आहे आणि तो संबंधित बँकांना देऊन टाकला आहे। बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आज कसल्याही परिस्थितीत या 12 जिल्ह्यांतील सर्व लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण पूर्ण करून टाकायचे आहे। छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्ही EKYC पूर्ण केलेले असणं आवश्यक आहे। तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणं गरजेचे आहे। जर तुम्ही अजून EKYC केलेली नसेल तर ती लगेच पूर्ण करा, कारण EKYC अर्ध्यावर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। आता आणखी एक योजना सांगतो। सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी 5000 रुपये अनुदान दिलं जातं। मागील वर्षी लाखो महिलांनी याचा लाभ घेतला आणि त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी ही रक्कम मिळाली। यंदा देखील हे 5000 रुपये मिळतील आणि त्यासोबतच काही निवडक महिलांना 10000 रुपयांचा बोनस मिळणार आहे। जर तुम्हालाही हा बोनस हवा असेल तर मागील संदेश नक्की तपासा आणि पुढील संदेशाची वाट पहा, कारण त्यात मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सविस्तर सांगेन। अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि कुठे जमा करायची। सरकारकडून भांडी वाटप योजना देखील लवकरच सुरू होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे। गरजू कुटुंबांना मोफत भांडी, शिलाई मशीन आणि इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत। तसंच घरकुल योजना अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर मिळण्यासाठी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन याद्या तपासा। आणि विशेष म्हणजे मोफत सोलार योजना। जर तुमच्या घरावर सोलार पॅनल नाही तर सरकार मोफत सोलार पॅनल बसवून देत आहे। यामुळे तुम्ही 2-3 बल्ब, 1-2 पंखे सहज चालवू शकता। लाईट गेली तरी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही। 1000 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील। आणि अजून 1500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात,
त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत. त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत. एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला. 2.5 लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्चं घर आहे, ज्यांच्याकडे झोपडी आहे, ज्यांच्याकडे घर नाही आहे, अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही, कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही. लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला, राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पट्टा दिला त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे.